डीप नेक गळा बघा, पाठीला एकदम परफेक्ट बसलेला आहे, कुठेही लूज पडलेला नाही आहे बघा. या पद्धतीने कसा व्यवस्थित आलेला आहे. चला मग कटिंग बघू आपण. नमस्कार मैत्रिणींनो, मी नेहा. मी माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत 36 इंच साईजचा डीप नेक गळा आणि लॉंग स्लीव्ज कसं कटिंग करायचं याचा व्हिडिओ तुमच्यासोबत सविस्तर शेअर करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी बघा 1 मीटर अस्तर घेतलेला आहे आणि एका बाजूने असं फोल्ड करून घेतलेलं आहे बघा. छातीच्या अंदाजानुसार मी घडी करून घेतलेली आहे. इथे बघा खालच्या साईडला मी सरळ अस्तर होण्यासाठी एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे आणि त्या लाईनवरून वरती मी ब्लाऊजच्या उंचीचं माप टाकलेलं आहे बघा. पूर्ण उंची अधिक 1 इंच त्याच्यामध्ये प्लस करून मी घेतलेला आहे बघा. आणि इथे बघा या पद्धतीने मी अर्ध्यावरती लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. इथे मी बघा शोल्डरचं माप टाकते. शोल्डर मी इथे 5.5 इंचच ठेवणार आहे. 36 इंच साईजचा ब्लाऊज आहे हा, तरी पण मी 5.5 इंचच ठेवणार आहे, कारण आपला डीप नेक आहे. 10 इंचापेक्षा जास्त गळा असेल तर आपण शोल्डर कमी करतो. या हिशोबाने मी शोल्डर 5.5 इंच ठेवलेला आहे आणि मुंडा 6 इंच घेतलेला आहे बघा या पद्धतीने. आणि तिथे मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे. इथे मी बघा छातीचं माप टाकते. छातीचा चौथा भाग टाकलेला आहे बघा 9 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे बघा मी कमरेचा चौथा भाग टाकलेला आहे 8 इंच, 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आणि मी जे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे 2 इंचाचं ते मी असं जॉईंट करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने. आता बघा, आता आपण मुंड्याला शेप द्यायचा आहे बघा. इथे बघा मी 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे कोपऱ्यातून आणि वरून बघा 3.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे बघा या पद्धतीने. आणि जिथे मी 3.5 इंचाचं मार्किंग केलेलं होतं तिथून मी मुंड्याचा असा गोलाकार शेप देऊन घेत आहे बघा या. इथे मी गळा रुंदी घेतलेली आहे बघा 2.25 इंच. डीप नेक आहे म्हणून मी 2.25 इंचच गळा रुंदी घेतलेली आहे. आणि इथे बघा मला तयार गळा 10 इंच ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा इंच ॲड करून 10.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे बघा. आणि खालच्या साईडला बघा मला थोडा गळा पसरट पाहिजे होता म्हणून मी तिथे 3 इंच रुंदीला घेतलेला आहे बघा. आणि या पद्धतीने मी असं तिरकं जोडून बॉक्स तयार करून घेतलेला आहे बघा. इथे बघा डीप नेक असल्यामुळे मी शोल्डर कमी घेतलेला आहे बघा, म्हणजे आपलं मुंड्यामध्ये वगैरे चून वगैरे येऊ नये यासाठी मी शोल्डर कमी घेतलेला आहे बघा. इथे बघा मी गळ्याला गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे आणि केलेल्या मार्किंगनुसार मी कटिंग करून घेत आहे बघा. जसं मार्किंग आहे तसं मी कटिंग करून घेतलेलं आहे बघा. त्याच पद्धतीने इथे बघा खालच्या साईडला जो एक्स्ट्राचा कपडा होता तो सुद्धा मी कटिंग करून काढलेला आहे बघा या पद्धतीने. आता बघा इथे मी टक्सचं माप टाकते 4 इंचावरती आणि उंचीला 4.5 इंच असा मी इथे टक्स घेतलेला आहे बघा या पद्धतीने. अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन पकडून मी इथे टक्स टाकलेला आहे बघा या पद्धतीने. आता आपलं टक्सचं सुद्धा मार्किंग करून झालेलं आहे. आता मी इथे बघा गळा कटिंग करून घेते. इथे बघा आपलं पाठीमागच्या भागाचं कटिंग झालेलं आहे बघा. इथे बघा मी 3 इंचाचं शोल्डर ठेवलेला आहे बघा. पसरट गळा असल्यामुळे मी शोल्डर कमी ठेवलेलं आहे. आता बघा आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करूया. इथे बघा मी उरलेलं अस्तर घेतलेलं आहे आणि तसंच डबल फोल्ड करून ठेवलेला आहे बघा. आणि पाठीमागचा भाग जिथे सेट होईल तिथे मी ठेवत आहे बघा या पद्धतीने. व्यवस्थित सेट होईल त्या ठिकाणी मी ठेवून घेतलेला आहे बघा. आणि जसा आहे पाठीमागचा भाग तसंच जसाच्या तसा मी मार्किंग करून घेत आहे बघा. शोल्डर, मुंडा आणि उंची मी जशी आहे तशीच मार्किंग करून घेतलेलं आहे बघा. आणि इथे बघा मुंड्याच्या इथे मी बॉक्स तयार करून घेते या पद्धतीने. इथे बघा म्हणजे आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप द्यायला इझी पडेल यासाठी मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे. इथे मी शिलाई मार्जिनसुद्धा मार्किंग करून घेतलेला आहे.
आणि इथे बघा मी पुढच्या भागामध्ये खालच्या साईडला 1 इंच वाढवून घेतलेलं आहे. हे आपलं योगपट्टीचं शिलाई मार्जिन आहे. इथे बघा मी 1 इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेत आहे. बघा कोपऱ्यातून 1 इंचावरती मी पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे ह्या पद्धतीने. इथे बघा मी गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच आणि पुढचा गळा मला तयार 6.5 इंच ठेवायचा आहे, म्हणून मी 7 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे. बघा 6.5 मला तयार ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये मी अर्धा इंच ॲड करून 7 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे. बघा आणि इथे बघा असं गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे. इथे बघा मी 4 इंचावरती एक मार्किंग केलेली आहे, तसेच कमरेच्या साईडला 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि असा योगपट्टीचा शेप देऊन घेतलेला आहे. आता इथे बघा मी कटोरी घेतलेली आहे 6 इंच. मुंड्याच्या इथून बघा 3 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि ते गळ्याच्या इथे बघा खालून 1.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि हे तिन्ही मार्किंग मिळून मी ते कटोरीचा असा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे. बघा आता आपण केलेल्या मार्किंगनुसार कटिंग करून घेत आहे. बघा मी पुढचा मुंडा कटिंग केलेला आहे, तसंच पुढचा गळासुद्धा मी कटिंग करून घेत आहे. तसेच जसं मार्किंग आहे तसं मी कटिंग करून घेत आहे. बघा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी कटिंग करून घेतलेला आहे. बघा या पद्धतीने जिथे आपण खालच्या साईडला वाढवलेलं होतं तिथून मी कटिंग करून घेतलेला आहे. आता आपण सर्व पार्ट वेगळे करून घेऊया, कटोरी, योगपट्टी आणि साईड पार्ट. आता आपले तिन्ही भाग बघा वेगळे झालेले आहेत या पद्धतीने. आता इथे बघा उरलेलं अस्तर मी बघा असं डबल फोल्ड करून घेतलेलं आहे. बघा एका बाजूने इथे मी कटोरी वाढवून घेत आहे. बघा जी आपण कटिंग करून काढलेली कटोरी होती ती मी अशी व्यवस्थित ठेवलेली आहे. बघा जिथे सेट होते तिथे मी ठेवलेली आहे आणि अजिबात वाढणार नाही याची काळजी घेत, जशी आहे तशीच्या तशी मी एकदम कडेकडेने मार्किंग करून घेतलेली आहे. बघा या पद्धतीने. आणि इथे बघा मी कटोरीचा सेंटर करून घेतलेला आहे. बघा या पद्धतीने आणि गळ्याच्या इथून सरळ उभी लाईन करून घेतलेली आहे. बघा या पद्धतीने, म्हणजे आपला कटोरीचा टक्स तिरका वगैरे होऊ नये यासाठी मी हे असं करून घेतलेलं आहे. बघा आणि दोन्ही बाजूला 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे. बघा दोन्ही साईडला आणि खालच्या साईडला बघा 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि तिथून बघा वाढवलेल्या इथून मी असा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे. बघा कटोरीचा. आणि ते बघा गळ्याच्या साईडला मी अर्धा इंच वाढवून घेतलेली आहे कटोरी आणि तिथून खालच्या साईडला जिथे आपण 1.5 इंच वाढवलेलं होतं त्या साईडला असा गोलाकार शेप देऊन कटोरी मार्किंग करून घेतलेली आहे. बघा या पद्धतीने. आणि जशी वाढवलेली कटोरी आहे त्या मार्किंगवरून मी कटिंग करून घेत आहे. बघा या पद्धतीने. आणि बघा पूर्णपणे आपली कटोरी वाढवून झालेली आहे. बघा इथे बघा मी व्यवस्थित शेप चेक करून घेत आहे. बघा खालच्या साईडचा गोलाकार शेप व्यवस्थित चेक करून घेतलेला आहे आणि इथे मी बघा 1.5 इंच रुंदी आणि 3 इंच उंची असा मी टक्स दिलेला आहे. बघा कटोरीला टक्स मार्क करून घेतलेला आहे. आता बघा आपली कटोरीसुद्धा वाढवून झालेली आहे. आता आपण उरलेल्या अस्तरवरती बघा बाही कटिंग करून घेऊ. आता बघा इथे आपल्याला 10 इंचाची बाही कटिंग करायची आहे. तर इथे बघा जे उरलेलं अस्तर होतं ते मी असं 4 पदर फोल्डमध्ये करून घेतलेलं आहे. बघा 4 पदरी घडी घालून घेतलेली आहे उरलेल्या अस्तरची. आणि इथे बघा खाली अस्तर सरळ होण्यासाठी मी एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे आणि तिथे बघा मी उंची टाकलेली आहे. बघा 10 इंच मला तयार ठेवायची आहे, त्याच्यामध्ये 1 इंच मी ॲड करून 11 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. बघा या पद्धतीने. आणि इथे बघा बाहीला डाऊन मी 3 इंचाचा दिलेला आहे. बघा या पद्धतीने. आणि इथे बघा इथून मी बघा 7.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतली आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन इथे मला कमी पडलेलं आहे, ते मी नंतर जोड देणार आहे. इथे बघा दंडगेर घेतलेला आहे मी 6 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन.
आणि इथे बघा वरच्या साईडला 1 इंचावरती मार्किंग करून मी बाहीचा शेप देऊन घेतलेला आहे बघा या पद्धतीने. आणि केलेल्या मार्किंगनुसार मी बाही कटिंग करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने. इथे बघा जे एक्स्ट्राचं जे मग कमी पडलेलं जे आहे तिथे मी नंतर जोड देऊन घेणार आहे बघा. इथे मी फ्रंट मुंडासुद्धा कटिंग करून घेतला आहे बघा. आणि इथे आपली 10 इंचाची बाहीसुद्धा कटिंग करून झालेली आहे. आता आपण ब्लाऊज कपडा कटिंग करू. इथे बघा मी जे आपण अस्तर कटिंग केलेलं होतं ते जिथे सीट होते तिथे मी ठेवून ब्लाऊज कपडा अर्धा इंचाचं मार्जिन सोडून मी ब्लाऊज कपडा कटिंग करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने. सर्व पार्ट व्यवस्थित ठेवून मी कटिंग करून घेतलेले आहेत. इथे बघा सर्व पार्ट मी जसे ब्लाऊज कपड्यावरती ॲडजस्ट होतील तसे तसे ठेवून मी कटिंग करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने. आणि पूर्ण ब्लाऊजचं कटिंग करून मी घेतलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू मैत्रिणींनो.